Hello, dear student. Today we are going to deal with the new topic. You know that we have already studied the concept of is, am, are, was, were, shall we, will we, and have and has. In today's video, we are going to deal with had. You know that had is the past tense of have and has. तुम्हाला या गोष्टीची कल्पना आहे की हॅड हे सहाय्यकारी क्रियापद हॅव आणि हॅज या हेल्पिंग फॉर्मचा पास्ट टेन्स आहे आणि आपण आज हॅड या शब्दाची या कॉन्सेप्टची कॉन्सेप्ट पाहणार आहोत. हॅड इज यूज्ड इन पास्ट टेन्स, राईट. See here, as usual, I have written 7 sentences. एक विशेष म्हणजे प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज ह्या दोन कॉन्सेप्ट, ह्या दोन हेल्पिंग फॉर्म वापरले जातं. त्याची डिव्हिजन आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिली, त्यावर आपण सेंटेन्सेस पाहिले. Now had is a compulsory in past tense. We can write had after all the subjects. Means had is compulsory, right? Now what is a meaning of had? You know that had's meaning पहा काय? Had means had suggests the possession. had past tense मध्ये possession दाखवते, मालकी हक्क दाखवते. जसं प्रेझेंट टेन्समध्ये हॅव आणि हॅज हे पजेशन दाखवते. फॉर एक्झाम्पल, आय हॅव अ पेन, माझ्याजवळ पेन आहे. दिस मीन्स हा पेन माझ्या मालकीचा आहे. आय हॅव अ पेन, राईट. पण मला पास्ट टेन्सबद्दल बोलायचं आहे. जसं माझ्याकडे स्कूल बॅग होती, आय हॅड अ स्कूल बॅग. माझ्याकडे स्कूल बॅग आहे, आय हॅव अ स्कूल बॅग, राईट. माझ्या भावाजवळ बाईक आहे, माय ब्रदर हॅज अ बाईक. माझ्या भावाजवळ बाईक आहे, माय ब्रदर हॅज अ बाईक. माझ्या भावाजवळ बाईक होती, माय ब्रदर हॅड अ बाईक, राईट. तुम्हाला या हॅव, हॅज, हॅड हे कळलेलं असेल. चला तर मग आता आपण काही सेंटेन्सेस पाहूया. I have written 7 subject and I have written 7 meaningful sentences here. Let's see the meaning of all sentences. See the first sentence. I had a bicycle when I was in 5th class. पाचवीत असताना माझ्याकडे बायसिकल होती. I had. माझ्याकडे बायसिकल आहे, आय हॅव अ बायसिकल. माझ्याकडे बायसिकल होती, आय हॅड अ बायसिकल. ओके. वी हॅड अ गुड प्लेग्राऊंड इन अवर चाइल्डहुड. म्हणजे आमच्या बालपणामध्ये आमच्याकडे आमच्याजवळ चांगलं खेळाचं मैदान होतं. इट मीन्स आता ते मैदान नाही आहे. वी हॅड. यू हॅड अ मार्वलस कमांड इन गिविंग स्पीचेस. You had a marvelous command in giving speeches. मीन्स भाषण देण्यामध्ये तुला मार्वलस कमांड होती, ग्रेट कमांड होती. तुझ्याकडे ग्रेट कमांड होती इन गिविंग स्पीचेस, भाषण देण्याची. ओके. ही हॅड अ लॉट ऑफ प्रॉपर्टी बिफोर 10 years. 10 वर्षा अगोदर त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती. इट मीन्स ही doesn't have property right now. He had a lot of property before 10 years ago. She had a great power to control her family. She had a great power to control her family. तिची फॅमिली कंट्रोल करण्यामध्ये तिच्याकडे खूप पॉवर होता. See this the sentence of it. For better understanding, I have taken it for flower here. Sentence is it had beautiful colors. जर मी it हा शब्द फ्लावरसाठी जर घेतला तर सेंटेन्स कसं होईल बघा. फ्लावर had beautiful colors.
फुलाला सुंदर असा कलर्स होता. राईट. दे हॅड अ क्यूट डॉग. दे हॅड अ क्यूट डॉग. त्यांच्याकडे क्यूट डॉग होता. और दे हॅड अ क्यूट पपी. त्यांच्याकडे क्यूट पपी होती. राईट. इन दिस वे you people can form sentence in past tense by using had. See, now I am going to clear you the difference between is, am, are, was, were, have, has and had. Right. See, now I will try to tell you the difference. See, now I tell you the difference between is, am, are, have, has and difference between was, were and had. Right. See, आतापर्यंतच्या व्हिडिओजमध्ये आपण इज, एम, आर यावर सेंटेन्सेस बघितले. वी हॅव सीन अफर्मेटिव्ह, निगेटिव्ह, इंट्रॉगेटिव्ह प्लस निगेटिव्ह सेंटेन्स. हॅव, हॅज पण आपण बघितले. वॉजवर पण आपण पाहिलेले आहे. त्यानंतर आज हॅड हे सहाय्यकारी क्रियापद आपण स्टडी केलं. नाव द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग that I want to tell you the difference, exact difference, what is the difference between is, am, are and have, has. You know that is, am, are and have, has are used in present tense. Here is, am, are shows the quality or nature or profession or a state of a person or a thing, whereas have and has shows the possession of a person or a thing. म्हणजे एखाद्या व्यक्तीला त्याचा स्वभाव, त्याचं नेचर, त्याची क्वालिटी डिस्क्राईब करण्यासाठी आपण इज, ॲम, आरचा यूज करायचा आहे. आणि त्या व्यक्तीकडे काय आहे, पजेशन काय आहे. पजेशन मीन्स मालकी हक्क दाखवण्यासाठी हॅव, हॅजचा वापर करायचा आहे. फॉर एक्झाम्पल, आय एम अ टीचर अँड आय हॅव अ पेन. I am a teacher and I have a pen means this pen belong to me. Right. See how I am a teacher and I have a pen. See the another example. Sachin Tendulkar is a good cricketer and he has many bungalows. Sachin Tendulkar is a good cricketer and he has many bungalows. See the another example. Mr. Modi is the 14th Prime Minister of India. Mr. Modi is the 14th Prime Minister of India and he has great command over language. मिस्टर मोदी भारताचे 14वे पंतप्रधान आहे आणि he has great command over language. भाषेवर त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे. और सी द अनदर सेंटेन्स. दे आर स्टुडंट्स ऑफ जागृत स्कूल. दे आर स्टुडंट्स ऑफ जागृत स्कूल. ओके. and they have nice way of presentation. See, I have written sentence. They are students of Jagrut school and they have nice way of presentation. They have a nice way of presentation. ते जागृत शाळेचे विद्यार्थी आहेत आणि त्यांच्याकडे प्रेझेंटेशनचा चांगला एक स्किल आहे किंवा वे आहे. दे हॅव नाईस स्किल ऑफ प्रेझेंटेशन वी मे से. सो हिअर हॅव इज यूज फॉर possession and are is used either for quality, nature, profession or state. Right. So is, am, are and have, has used in present tense. Similar difference is there between was and were and had. Was and were shows the quality or nature or profession or a state in past tense.
whereas had shows the possession of a person or a thing in past tense, and that's why was and were and had used in past tense. जो डिफरन्स मी इज एम आरचा सांगितला किंवा वॉज हॅव आणि हॅजचा सांगितला त्याच प्रकारे डिफरन्स वॉजवर आणि हॅडमध्ये आहे. फॉर एक्झाम्पल, सी द सेंटेन्स, अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. Abdul Kalam was a great scientist. Profession. And he had his own laboratory. अब्दुल कलाम एक महान शास्त्रज्ञ होते आणि त्यांच्याकडे त्यांची स्वतःची लॅबोरेटरी होती. See the another example. My grandfather was a farmer. And he had 10-acre farm. My grandfather was a farmer and he had 10-acre farm. Right? So did you get the difference? Means was and were suggests the quality, nature and profession, whereas had suggests possession. एखाद्या व्यक्तीचा मालकी हक्क आपण had म्हणजे पोझेशन म्हणजे हॅडनं दाखवू शकतो. अशा प्रकारे तुम्हाला सेंटेन्सेस भरपूर लिहिता येऊ शकते आणि करेक्ट सेंटेन्सेस बोलता येऊ शकते. मित्रांनो पहा, तर मागच्या बरेच व्हिडिओजपासून आपण एक बेसिक लँग्वेजचा भाग पाहतो आहे. अगदी सोप्या कॉन्सेप्ट आहे, ज्या मार वॉज वर हॅव हॅज हॅड. कारण की मी तुम्हाला अगोदरच सांगितलेलं होतं की आर जर्नी इज फ्रॉम व्हेरी इझी थिंग्स टुवर्ड्स डिफिकल्ट थिंग्स, आणि तसं आपण पाहून राहिलेलं आहे. जेणेकरून समोर चलत असताना, समोरचे व्हिडिओज बघत असताना, किंबहुना जेव्हा आपण पुढे पुढे जाऊ तेव्हा आपल्याला डिफिकल्टीजला थोडं फेस करावं लागेल, आणि त्या डिफिकल्टीजला फेस करत असताना आपल्याला या सगळ्या गोष्टीच्या कॉन्सेप्ट माहिती असणं गरजेचं आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचे व्हिडिओज जर आवडत असेल तर तुम्ही इतरांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना देखील त्याचा फायदा होईल. आणि व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.